दिवस 7वा. व्हिडिओ आपल्या भारी असतात भाई. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही उठलो आहे आणि अंघोळ वगैरे करून आमच्या प्रवासाकडे निघलो आहे. तर आजचा प्रवास पण खूप मोठा आहे. तर 4:30 वाजल्यात आणि परफेक्ट 4:30ला आम्ही निघलो आहे. तर तुम्ही चेतन माऊलीला पण बघू शकता. रामकृष्ण हरी माऊली. आता आम्ही उठलोय, चहा वगैरे आता पितो आणि मग आमच्या प्रवासाकडे निघतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. तर चहा वगैरे नाश्ता वगैरे करून आम्ही आता निघलो आहे. तुम्ही बघू शकता ताल वगैरे आणि भक्तीन तल्लीन झालेलो आम्ही सर्वजण. सर्वांनी ताल घेतलेले आहे आणि ताल वाजवत आम्ही दिवे घाटात चालू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. रामकृष्ण हरी माऊली. तर जवळजवळ पूर्ण घाट दिवे घाट आम्ही पार केलेला आहे आणि पुढे माऊलीचं दर्शन होत आहे. आमचा थोडंसं विश्रांती घेतो इथे. तर तुम्हाला दाखवतो. सर्वजण बसलेले आहेत. आम्ही पण 1 मिनिटाच्या अंतरावर आहे, पोचतो. माऊली रामकृष्ण हरी. आता आमचा दिवे घाट सर्व झालेला आहे. आता आम्हाला माऊलीचं दर्शन होणार आहे. दर्शन झालं की आम्ही पुढच्या मार्गाला आम्ही निघणार. रामकृष्ण हरी माऊली. तर तुम्ही बघू शकता दिवे घाट पूर्णपणे चढलो आहे आणि थोडेसे विश्रांतीसाठी बसलो आहे आम्ही. तर तुम्हाला आता माऊलीचं दर्शन आम्ही घेत आहेत. तुम्हाला दाखव, समोर आमचं माऊली आहे, तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता माऊलीचं दर्शन झालेलं आहे आणि सुंदर असं दर्शन. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर दिवे घाट सोडून आम्ही आमच्या नाश्त्याच्या मुकामावर चाललेलो आहे. तर नाश्त्याच्या मुकामावर पोचायला आम्हाला फक्त 500 मीटर बाकी आहे. तर 500 मीटरवरून आमचा नाश्ता आहे. तुम्हाला दाखवतो आज नाश्ता काय आहे. तर चला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर आम्ही आता नाश्त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो आज स्पेशल नाश्ता काय आहे. तुम्हाला बघू शकता आम्ही नाश्ता ठिकाण, हा आमचा टेम्पो आहे आणि नाश्ता ठिकाण हॉटेल सद्गुरू. इथं आम्ही दरवर्षीप्रमाणे नाश्ता करतो. बघू शकता हा माऊलींचं शेड आहे. पूर्ण ही जागा माऊलींची आहे आणि ते आम्हाला दरवर्षी इथे बसायला देतात. आकाश माऊली. रामकृष्ण हरी. तर तुम्ही बघू शकता आजचा स्पेशल नाश्ता आहे कांदेपोहे. ए माणिक मोती.
लय चांगलं आहे पेमला दादा लय तुमच्या हाताला चव आहे लय. नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि नाश्त्यात तुम्ही बघितला उत्तम कांदेपोहे बनवले होते आणि त्यात आम्ही चिप्स वगैरे टाकून खाल्ल्या. खूप चांगला नाश्ता झाला. तर आता पुढचा प्रवास आमचा 10 किलोमीटरचा आहे आणि 10 किलोमीटर नंतर आम्हाला जेवण आहे. तर तुम्हाला दाखवतो जेवण कुठे आहे. तर चला माऊली ब्लॉग कंटिन्यू करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे झाला देव वार करी हे झाला देव वार करी आरी आली आबारी हे झाला देव वार बघू शकता माऊलींनी आम्हाला सफरचंद दिलेलं आहे. सफरचंद खूप गोड आहे. प्रत्येकाला दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मोहित माऊली कसं लागतं कसं लागतं सुरेश माऊली? गोड आहे एकदम एक नंबर. तुम्ही बघू शकता प्रत्येकाची कमेंट ही खूप चांगली आली आहे. हे काही लाज लज्जा शरम आहे काहीच नाही. गरीबाचा मास्तर. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही कॅनलवर अंघोळ वगैरे करतो. तुम्हाला दाखवतो का आम्ही कुठल्या कॅनलवर अंघोळ करतो. तर बघू शकता. तर हा कॅनल आहे आणि इथं आता आम्ही अंघोळ करत घेतले. आणि आम्ही अंघोळ वगैरे करतो. तुम्हाला दाखवतो. बघू शकता. बघू शकता मजा. रामकृष्ण हरी माऊली. तर कॅनलवर आंघोळ वगैरे करून त्यांचाच ऊस घेऊन अपघात आता निघालो. थोड्या वेळात आमच्या जेवणाचा मुक्काम येणार आहे. तुम्हाला दाखवतो कुठं मुक्काम आहे. तुम्ही बघू शकता आता आम्ही पोहोचलेलो आहे. आमचा जेवणाची सोय इथे आहे. तर केली आज ऋषिकेश दादा ना आपल्याला माहिती. आज जेवणाला काय आहे? लाल मिरचीची चटणी, डाळ भात, लोणचा पापड. ओके. हो हो बघला पापड. मला दाखवतात काय आहे. चला मग तुम्ही बघू शकता आजचं जेवण डाळ भात पापड आणि चटणी हे बनवणारे आमचे अमरदादा पाटील. बघू शकता खूप सुंदर असं जेवण आहे आणि आम्ही आत्ताच आले. बाबा जेवतो बाय. माऊली जेवण तर एकदम खूप छान बनलं एकदम खूप. आणि जेवणाची टेस्ट आहे ना लाजवाब आहे. या जेवायला माऊली. जेवण वगैरे झालेलं आहे. सुंदर असं जेवण होता आणि जेवणानंतर काहीतरी स्वीट आणलेलं आहे. ते स्वीट आता खातोय आणि डायरेक्ट झोपतोय. गुड नाईट माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर दुपारच्या झोपेनंतर आम्ही आता पुढच्या मुक्कामाला निघलो आहे. तर तुम्ही आम्हाला बघू शकता की आम्ही इथे बसलो आहे. 24ला सकाळी ए चहा पिता का तुम्ही? वैभव चहा पिते? ए मोहित चहा पिते का? तर नंतर चहा प्यायचे बोली गेले तर आम्ही नंतर चहा पिऊ. तर आता आम्ही निघतोय जेजुरीकडे. तुम्हाला दाखवतोय आम्ही जेजुरीला जाताना काय काय करतो. तर चला माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही तिथे नाश्ता झाला होता तेव्हापासून तर आताचा पल्ला आम्ही खूप पार केलेला आहे. म्हणजे 7 किलोमीटरचा पल्ला पार केलेला आहे आणि 10 मिनिटाच्या अंतरावर आता जेजुरीचा गड आहे. तर आम्ही जाऊ आणि महादरवाजाच्या समोरच दर्शन घेऊ आणि तिथून
आमच्या मुक्कामाला निघू. तर तुम्हाला दाखवतो तर कुठल्या प्रकारे आम्ही कुठल्या रस्त्यातून जेजूरच्या मार्गाला जातो तर सर्व तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही लॉग कंटिन्यू करा. रामकृष्ण हरी. तर तुम्ही कधी हा मंदिर बघितले का? तुम्हाला मंदिर दाखवतो. खूप सुंदर मंदिर आहे. पण आतमधून पण मंदिर दाखवतो तुम्हाला मी. तुम्ही बघू शकता मंदिराला. रांगाव काही वाला चला माऊली. खूप सुंदर असं मंदिर आहे. रामकृष्ण हरी. तर आता आम्ही जेजुरीच्या पायथ्यावर पोचलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो की आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतो आणि तिथून आमच्या नाश्त्यापर्यंत जातोय. तर जय मल्हार. एलकोट. जय मल्हार. एलकोट. एलकोट. रामकृष्ण हरी माऊली. तर आता जेजुरीच्या कमानीचं दर्शन वगैरे केलेलं आहे आम्ही आणि आमचा तिथे नाश्ता आहे संध्याकाळचा नाश्ता तिथे चाललो आहे. तर मग दाखवतो आज स्पेशल नाश्त्याला काय आहे. तर चला. रामकृष्ण. तुम्ही की माणसा अलिबागला आले पॉक टाकून लोक बोलतील. नको ना धनंजय. सॉरी ब्लॉगला जशी तू नको. सॉरी सॉरी ब्लॉगला जशी. आपण नाचतो मग ग्रुप नाचू. तर तुम्ही बघू शकता आजचा नाश्ता. तुम्हाला आजचा नाश्ता काय आहे? आता चांगल्या कडक असं जबरदस्त सूप आहे आणि जरा तंदुरुस्ती पुरवतील असं झणझणीत बनवलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. कोणी बनवलं सांगा. कडक असा नाश्ता. कडक कडक कडक. या सुप्याला रामकृष्ण हरी माऊली. आजचा नाश्ता होता व्हेज मंचा सूप. आपले सोयगावचे मित्र अमर पाटील भरणीचे आणि आणखीन दोघंजण बाबलू पाटील आणि आणखीन एक भावाचं नाव माहिती नाही. पण आजचा जो त्यांनी सूप बनवला खरोखरच छान आणि मस्त वाटला. घरातून निघाल्यापासून असं सूप आम्ही बनवलं नव्हतं आणि आता आज त्यांनी येऊन आम्हाला खूप खुश केला. दुपारी पण जेवण छान बनवलं. आपले मालीदादा प्रेमनाथ माली यांनी जेवण बनवलं असं की वरण भात आणि आपली कांद्याची चटणी आपण घरी जी खातो आपल्या गावची ही साध्या प्रकारची चटणी आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकून खूप छान होती. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली.
रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. नाश्ता खूप सुंदर नाश्ता होता. पोट भरून नाश्ता केला, कारण की एवढ्या दिवसात एवढा सुंदर नाश्ता बनवला नव्हता, पण या दिवशी बनवला. व पोटाला पण आराम, मनाला पण आराम. आता चालायला पण खूप मजा येईल. नाचून वगैरे पण झालेला आहे. तर आता आमच्या वस्तीकडे जातोय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर आजच्या रात्रीच्या मुक्कामावर आम्ही पोहोचलेलो आहे. आणि रात्रीचा मुक्काम खूप सुंदर आहे, कारण की मंदिर आहे, भैरवाचं मंदिर आहे. आणि तुम्हाला दाखवतो रात्रीचा मुक्काम कुठे आहे आमचा. आणि चालून एवढा दमलोय आम्ही, आत्ताच पोहोचलोय. खूप दमलोय, पायाना वगैरे फोड खूप आल्यात, तरी आम्ही माऊलीचं नाव घेतो आणि पुढे पुढे चालतो. तुम्ही बघू शकता हे आमचे खारेगावचे स्पेशल आबा. तर तुम्ही बघू शकता हा मंदिर आहे. या साईडला आम्ही सर्वजण झोपणार आहे. आणि या साईडला जेवणाची व्यवस्था, म्हणजे जेवण वगैरे इथंच करणार आहे. जेवण बनवणार पण इथंच आहे आणि जेवण करणार पण इथंच आहे. आणि हा बंटीबाई, कारण यांनी पाणी सो खूप चांगल्या प्रकारे केली आहे आज पण. तर तुम्ही बघू शकता. अमरदादा पाटीलला पण बघू शकता तुम्ही. आणि प्रेमदादा माली बघा असतात, खूप गोड स्माईल आहे. अमरदादा पाटील, आज काय जेवणात स्पेशल? जेवणात तुम्हाला मंचुरियन चिली आणि फ्राय राईस. तर आज जेवणात मंचुरियन चिली आणि फ्राय राईस आहे. तर खूप सुंदर असं जेवण आहे आज. रामकृष्ण हरी माऊली. तर तुम्ही बघू शकता आम्हाला की आत्ताच आम्ही थंड पाण्यामध्ये आंघोळ करून आलो आहे. खूप थंड पाणी होता, अंगावर पण येऊ वाटत नव्हता, तरी आम्ही आंघोळ केली. मोहित माऊलींनी पण आंघोळ केली. बघू शकता एकदम फ्रेश झालं. हे मध्ये बघते एवढी थंडी आहे ना, सर्वजण गारातलेत. बघू शकता तुम्ही, बघू शकता सर्वजण जेवायला वगैरे बसलेले आहेत. आमचं जेवण खूप स्पेशल आहे. आता जेवण खूप मोहित मावळे काय आहे जेवण आज? मंचुरियन चिल्ली. तुम्हाला दाखवतो, खूप स्पेशल जेवायला आहेत. जेवायला आहे बघा. तर बघू शकता आजचं खूप स्पेशल जेवण आहे. चायनीज राईस आहे, मंचुरियन चिल्ली आहे, मंचुरियन काय आहे, फ्राय मंचुरियन, फ्राय मंचुरियन वडा आणि गोडवा. स्वीटसाठी प्रशांत कॉर्नरचा मोतीचूर लाडू. आणि हा एक मोतीचूर लाडू आणि हा एक आणि यार हमको मिला है फ्राइड राइस और ये मिला है मंचुरियन चिल्ली. माऊली आओ खाने को. तर जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो की सर्वजण झोपायच्या तयारीत आहेत. तुम्ही बघू शकता सर्वजण झोपायच्या तयारीत आहेत. ऋतू माऊली वगैरे झोपायच्या तयारीत आहेत. चला माऊली
झोपायची तयारी चालू तर आहे. जेवण कसं होता एकदम खूप काय भारी चायनीज आयटम होता मस्त तर किती जेवले भरपूर. अरे वा खूप जेवले सर्वजण आणि सर्वजण झोपायचे त्याचे माऊली माऊली जेवण एक नंबर होता. बाकी कसं इथे थंडी लागते ना, थंडीसाठी मी उपाय तर करीत होते. माऊली, बहुत थंडी लागते. माऊली चेतन माऊली कसं वाटते आज आज जाम थंडी आहे. तर मसाज केली का ना तर चांगला वाटतं. काय लाजवाब सुभाषदादा पाटील त्यांनी काय लाजवाब शस्त्रक्रिया केला होता. स्वतःला धोका दिला होता संघटनेत. ज्याचं जे दान नाही दान करण्याची युक्ती आहे ते आमचा जिग्यादादा पाटील जिग्यादादा केली. काय नाही मानकोळी करायला फक्त प्रेम द्या. बाकी पांडुरंग सोडा. जिग्यादादा काय नाही बाकी मानकोळी करायला प्रेम द्या. बाकी पांडुरंगावर. माऊली आता आमचे मसाज चालू आहे. सगळेजण थकलेले आहेत, त्यांची मसाज चालली आहे आणि मसाज करून आम्ही आता झोपणार आहे. आणि जर आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि आम्हाला प्रेम द्या. रामकृष्ण हरी माऊली. नक्की आमचा ब्लॉग बघा.